मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर, गणेश दर्शनासाठी ठिकठिकाणी भेटी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दगडूशेठ गणपतीचं दर्शन। पुण्यातल्या सिंहगड परिसरातील अभिनेते नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट। नाना पाटेकर यांच्या गणपतीचं मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतलं, आरती करत प्रसादही घेतला। पुण्यामध्ये 2 ते 6 सप्टेंबर दरम्यान मद्य विक्री बंद। गणेशोत्सवाच्या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांचा सुधारित आदेश, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेशाच्या पुढील फेरीला सुरुवात। पीएचडीसाठी 1 ते 10 सप्टेंबर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचं आवाहन। प्रवेश प्रक्रियेमध्ये मुलाखतीसाठी 100 गुण असणार। विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुणे शहरामध्ये 27 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था। शहरामध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व्यवस्था। दुचाकी आणि चारचाकीसाठी वेगळी पार्किंग आणि नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन। वानखेडे स्टेडियम बाहेर मुंबई पोलिसांची सुरक्षा तैनात। मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। पुणे भाजी मंडईमध्ये पालेभाज्यांची आवक वाढली। भाजीपाल्यांचे दर आवाक्यात आल्यानं गृहिणींना दिलासा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज सिंहगड रोडवरील उड्डाण पुलाचं उद्घाटन। 30 ते 40 मिनिटांचा प्रवास आता अवघ्या 7 मिनिटांमध्ये होणार, नागरिकांना मोठा दिलासा। पुणे मेट्रोच्या प्रवाशांमध्ये एकाच दिवसामध्ये 1 लाखांची भर। मेट्रोचं उत्पन्न 13 लाखांनी वाढलं। गणेशोत्सवामुळे मेट्रो प्रवाशांमध्ये वाढ।